तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुकांसाठी 74% इतकं मतदान झालंय। कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण 68 सदस्य, सर्वाधिक मतदान हे गगनबावडा तालुक्यात झालंय। तर आजरा तालुक्यात फक्त 63% इतकं मतदान झालंय। मतमोजणी 250 टेबलवर होईल, 180 फेऱ्या होतील। कोल्हापूरकरांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, खरं तर कोल्हापूरमध्ये 74% इतकं मतदान झालंय। कोल्हापूरकरांनी मतदानाकडे तरी काहीशी पाठ वळवली नसली तरी मात्र आता मतमोजणीमध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काय अधिक तपशील? अंकिता, तू बोलल्याप्रमाणे मतदानाची टक्केवारी जरी कमी झाली असली, गाव लेवलला म्हणजे भावकी, म्हणजे जी म्हण आहे आमच्या गावकीकडे पेक्षा भावकीकडे बघा, या निवडणुकीत भावकीने एकमेकाकडे जास्त बघितलेलं दिसतं। कारण मी तुला मगाशी म्हटलं असं, करवीर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाटील भावकी आहे आणि त्या पाटील भावकीने आता कुणाकडे पाहिलं हे पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यामध्ये सगळे माने परिवार असेल, म्हणजे धैर्यशील माने यांची भावकी असेल, त्यांनी कुणाकडे पाहिलं गरजेचं आहे। माडकांची पकड, या भाजपची पकड आता कुठेपर्यंत पोहोचवते हे पाहणं गरजेचं आहे। कारण 68 जागामध्ये, कारण गेल्या सभागृहामध्ये माडकांची भावाची निषेध म्हणजे आमदार अमल माडिक यांची पत्नी ही अध्यक्ष होती, त्यामुळे ह्या जिल्हा परिषदेवर त्यांची पकड आहे का पाहणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसापासून एकाकी लढत देणारे महाविकास आघाडीचे गटनेते सतेज पाटील, काँग्रेसचे सतेज पाटील हे आता काय करतात पाहणं गरजेचं आहे। कारण त्यांचा हा एकटा लढतोय असे गेले काही दिवसापासून चालू होतं। वारणा खोऱ्यामध्ये असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यामध्ये डॉक्टर विनय कोरे यांची पकड ह्या पन्हाळा आणि शाहूवाडी मतदारसंघावर आहे का पाहणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसापासून ह्या उमेदवारीपासून सुरुवात झालेली ही निवडणूक आता 2-3 म्हणजे 4 तासांना आता कळेल की कुणाचे बाहुबल किती आहे ते। कारण गेल्या काही दिवसापासून चाललेल्या या राजकारणामध्ये महापालिकेच्या निवडणुकीत सगळ्या महापालिका असेल, नगरपंचायती असेल, या ठिकाणी भाजपनं एक संघ बांधत म्हणजे शिवसेनेला बरोबर घेतलं होतं, शिंदे गटाला, राष्ट्रवादीला घेतलं होतं, परंतु या जिल्हा परिषदेमध्ये कुणालाही न एकटे घेता आपण एकटी लढली। त्यामुळे आता ह्या महायुतीमधले सरस लढतात का महाविकास आघाडीमध्ये सरस लढतात, स्थानिक आघाड्याही बऱ्याच ठिकाणी करण्यात आल्या। कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गटातले नेते आहेत, त्यामुळे त्या गटातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की कुठलाही नेता नको आणि आपण स्थानिक आघाड्या करू। कोल्हापूर शहराच्या जवळ, अगदी जवळ असलेल्या शिरोली म्हणजे ज्या ठिकाणी माडकांचं घर आहे, माडकांचे माजी अध्यक्ष शौमिका माडिक राहतात, त्या ठिकाणी एक आघाडी करण्यात आली आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला विरोध करण्यात सगळ्या स्थानिक लेवलच्या आघाडीनं त्या ठिकाणी आता मजबूत पकड केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच कोल्हापुरात आता आपलं वर्चस्व कोण ठेवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। ओझर विमानतळाच्या विस्तारित कामाचं भूमिपूजन आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुरू होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। निर्यातीला